पालघरमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे। आंबेसरी जिल्हा परिषद गटातील देव नार्ले यांच्यासह शेकडो भाजप, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। पालघरमध्ये शालेय गटाच्या मॅरेथॉन स्पर्धेनं संसद खेळ महोत्सवाची दिमाखदार सुरुवात झाली। या स्पर्धेत पावसानं हजेरी लावली तरीही 5872 विद्यार्थ्यांनी मॅरेथॉनला प्रतिसाद दिला। पालघरमधील आर्यन मैदानावर 6 नोव्हेंबरपर्यंत हा संसद खेळ महोत्सव पार पडणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात शिवभोजन थाळी योजना संकटात सापडली। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून बिल थकीत असल्यामुळे केंद्र चालकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे आता शिवभोजन थाळी द्यायची कशी असा प्रश्न केंद्र चालकांना पडला। मुंबईतील भुयारी मेट्रो 3 मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। ऑक्टोबर महिन्यात या मार्गिकेवरून 38 लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर या मार्गिकेवरून दर दिवशी 1,41,000 प्रवासी प्रवास करतात। पुणे महापालिकेनं बेकारांना LPG, PNG किंवा विजेवर आधारित हरित इंधनाचा वापर करणं अनिवार्य केलेलं आहे। बेकऱ्यांना हे निर्बंध लागू केलेत। शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला। हरित इंधनाचा वापर न केल्यास कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला। पश्चिम रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत भंगाराची विक्री करण्यात येते आणि या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभाग, कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचं साहित्य गोळा करण्यात येते। या भंगार विक्रीतून या आर्थिक वर्षात आतापर्यंत पश्चिम रेल्वेला 302 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला। मुंबईतील रहिवाशांनी फेरीवाले हटवण्यासाठी मुंबई महापालिकेला अल्टिमेटम दिलाय। मुंबईत सर्वच ठिकाणी फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ झाली, त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांवर आता CCTVची नजर असणार आहे। प्रत्येक परीक्षा केंद्रावर CCTV अनिवार्य केलाय। कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी हा निर्णय घेतला। पंढरपुरात भव्य दर्शन मंडप उभारण्यासाठी राज्य शासनानं 130 कोटींचा निधी मंजूर केलाय। भाविकांना कमीत कमी वेळात विठ्ठलाचं दर्शन मिळावं यासाठी भव्य दर्शन मंडप उभारण्यात येणार। नाशिकच्या लासलगावात ज्ञानेश्वर महाराज मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्तानं दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी रामरक्षा स्तोत्राचं सामूहिक पठण करण्यात आलं, तर मंदिर परिसरात तब्बल 501 दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली। राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी परिवहन विभागानं परवानगी दिली आहे। कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांना तात्पुरते परवानेही देण्यात आले। तरीही या कंपन्यांची बाईक टॅक्सी इलेक्ट्रिक ऐवजी पेट्रोलवर सध्या धाव सुरू आहे। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पावलं उचलली जात आहेत। यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। या बैठकीत सिडकोच्या घरांच्या किमतीत 1.5 ते 2 लाख रुपयांची कपात करण्याची शक्यता आहे। मुंबईतील प्रभादेवी पुलाच्या रेल्वेच्या भागातील पाडकामाची तयारी सुरू करण्यात आली। सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागातील पाडकाम होणार आहे, तर त्यानंतर पश्चिम रेल्वेच्या भागातील पाडकाम होईल आणि या कामासाठी 78 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे। सार्वजनिक वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची तरतूद करण्यात येणार आहे, त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, शाळेच्या बस या वाहनांना स्वतंत्र पार्किंग मिळणार आहे। या संदर्भातील विकास आराखड्यात पार्किंगची आवश्यकता बंधनकारक करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे। कोस्टल रोड वाहतुकीसाठी 24 तास खुला झाल्यानंतर या ठिकाणी गाड्यांची वर्दळ वाढली आहे, तर तरीही वरळी ते वांद्रे सीलिंग दरम्यान असलेल्या खांबांवरील दिवे बंद आहे। त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला असून याबाबत वाहन चालकांकडून तक्रारी दाखल होत आहेत। वाशिममधील पुसद नाका परिसरात एका कासवाला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं कासव गंभीर जखमी झाला। यावेळी पोलिसांनी कासवाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं। उपचारानंतर कासवाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। राष्ट्रीय महामार्गावर एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदाराकडून दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला। रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेतला। त्यामुळे आता महामार्गावर एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास कंत्राटदारावर कारवाई होईल। नाशिकच्या चांदवडमधील राहुळ घाटात अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे, त्यामुळे या ठिकाणी सूचना फलक आणि रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। पालघरमध्ये बेकायदेशीररित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, तर या कारवाईत 1.5 लाखांहून अधिक किमतीचा खैर जातीचा लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत। चंद्रपुरात चिखलात अडकलेल्या सांबाराला वनपथकानं जीवनदान दिले। जंगलातून भटकून बाहेर आलेला सांबार चिखलात अडकला होता। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या बचाव पथकानं सांबाराला बाहेर काढलं।
सोलापुरात ग्रामस्थांनी एकत्रित येत स्वखर्चानं खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे। वैराग ते माढा या मार्गावरील खड्डे बुजवण्याची विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करते, त्यामुळे ग्रामस्थांनी स्वखर्चानं हे खड्डे बुजवले। जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची लाट उसळली आहे। एआयचा लाखो कर्मचाऱ्यांना फटका बसला। 2025 मध्ये तब्बल 1 लाखांहून अधिक कर्मचारी बेरोजगार झालेत। 218 कंपन्यांनी नोकर कपात केली आहे। संभाजीनगरमधील सावळदबारा गावात एका घराच्या छतावर वीज कोसळली। विजेच्या धक्क्यानं घराच्या गॅलरीची भिंत कोसळली। यावेळी स्फोटकासारखा आवाज झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संभाजीनगरमधील मराठवाडा विद्यापीठाजवळ विहिरीत एक मृतदेह आढळला। हा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला असून ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। या घटनेमुळे विद्यापीठात खळबळ उडाली आहे। अकोल्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सामूहिक तक्रार दाखल करण्यात आली। प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। रायगडच्या अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी 4 तासात मुरुड शहरातील 22 कार्यक्रमात उपस्थिती लावली। आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासकीय पातळीवर लगीनघाई सुरू आहे, त्यामुळे आमदार खासदार मंत्र्यांकडून विकास कामाचं उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन करण्यात येतं। छत्रपती संभाजीनगरात गेल्या 24 तासात हलक्या पावसाची नोंद झाली आहे, तर कमाल आणि किमान तापमानात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाणार असल्यानं नागरिकांना लवकरच थंडीची चाहूल लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरातील 585 पैकी 64 कोल्हापुरी बंधारे अतिवृष्टीमुळे वाहून गेले, तर उर्वरित 12 बंधारे नादुरुस्त आहेत। अशा 78 बंधारांच्या दुरुस्तीसाठी जवळपास 30 कोटी रुपये लागणार आहेत, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करणार। राष्ट्रीय महामार्गावर एका वर्षात एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास संबंधित कंत्राटदाराकडून दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला। रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेतला, त्यामुळे आता महामार्गावर एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास कंत्राटदारावर कारवाई होईल। नाशिकच्या चांदवडमधील राहुड घाटात अपघाताच्या संख्येत वाढ झाली, त्यामुळे या ठिकाणी सूचना फलक आणि रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे। रायगडच्या म्हसळा तालुक्यात एका वृद्ध दाम्पत्याची हत्या झाली। त्यांच्या 2 मुलांनीच आई वडिलांचा खून केल्याची कबुली दिली। आई वडील घर खर्च देत नाहीत, तसंच घरात राहू देत नाहीत, याच्या रागातून मुलांनी आई वडिलांचा खून केला। दौंडमध्ये एका डॉक्टरांची 46 लाखांची फसवणूक केली आहे। MD मेडिसिनच्या प्रवेशासाठी मदत करण्याचा आमिष दाखवून गंडा घातलाय। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला। ठाण्याच्या मुंब्रामधील खान कंपाऊंडमध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात आली। कारवाईला स्थानिक नागरिकांचा विरोध असल्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जळगाव शहरातील MIDC परिसरातील सेक्टर जिममध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली। गोळीबाराच्या घटनेत 2 कामगार गोळी लागून जखमी झाले। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांना अटक करण्यात आली। 2 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांना अटक केली। राज्याच्या आदिवासी विभागाच्या वतीनं नाशिकमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धांच्या तयारीची राज्याच्या आदिवासी विभागाच्या आयुक्त लीना बनसोडे यांनी पाहणी केली। आदिवासी मुलांसोबत स्वतः लीना बनसोडे यांनी रांगेत उभं राहून जेवण केले। मुलांना दर्जेदार सुविधा मिळतात का याची पाहणी केली। त्यांच्या या अचानक पाहणीनं आयोजकांची चांगलीच तारीफ झाली। भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे डोळे पाणावले। त्याच्या या भावक्षणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी रोहितनं आपल्या पत्नीसह उपस्थिती लावली।